आबा पोट भरून जेवा. आजी पोट भरून जेवा. मोना आबाला बोलव, पप्पा बोलवते म्हणाव. ए आबा ये जेवायला आता संपतंय मटण. ये आता खाई आता शेवटच आहे. आता पाक संपून टाकायचा आहे. उद्यापासून श्रावण लागायचा आहे. काही ठेवत नाहीये. बापूला पण बोलव आणि तुझ्या बायकोला पण बोलव. बस बस बापू बस इकडे या. वाटत तुला जेवायचं आहे म्हणा. जेवायला बस इथं. ती जेवली होती मोना मागाशी. हाळी मार्गी दिला एकदा अजून. मार्गी एकदा हाळी. तुम्ही लगा फुडवून एकत्र करा पाहिलं लगा. तुम्ही लय घरात आटा लागलाय. सांगते गेले होते घराला. बापू पोट भरून खा. आणू हे आणू ताईला बोलून आणचं जेवायला. जेवायचं म्हणावं. काढ काढ कडी. ती म्हणते तो बोलवलंच नाही मला जेवायला. तुम्ही कसं बोलत आहे? काय आबा समज सांगतो. एक थारा नाही आजी घराचा टक्कर म्याळ होऊन गेलं या. यांना सारखं बोलवायचं जाया. मनाने येऊन अरे इरीवार खावा की वाहिलं त्याकडं. पण कार्यक्रम तर एखादा केल्यावर खात जावा की. हा आण ओढून. हो उठत नाही. राहू दे. आजी घ्या की पोट भरून. भाकरी घ्या की. भाकरी घ्या आजी. डब्बा या. काय सारखं दाराला धारदार बोट चेपतेली. मला पण वाढ थोडं थोडं हात धुयाला पाणी असं खातो. खाऊन झोप दे. कटाळा आलाय. जेवायचं जेवायचं. तिला वाढली एखाद्या पिलते. कोण आहे सारखं दाराला? कुठे आहे? नाही ती खाऊन आता गेली कुठे ताटात. बसती माणसाला सांग कोणा बसून जेवायला. जेवायचं असतं. खात नाही एखादा घास खाते उठते पळतो या. तसंच पाहिजे. काहीतरी मनात आलं नाही जायला अजून. थोडं दे मटण. लय दे मला मटण. भाकरी घ्या की आजी. मटण वाटलंय मुलकाचं. एवढं मटण जिरायला तर पाहिजे ना. आणि लोकांचं मग पोट लोकांचं. जिरायला काय
त्यात आहे ते. चारा म्हणते हलमा चारा तिला. माझ्या कॉलनी गेलं का जेवण? रात्री चालते रात्री. सकाळी मामा आणि आत्या आली आता मला ते आले पोरं दोन्ही. ठेवू का हे भाकर? काय हाडं काढत नाही. हाडं कसं लागत नाही. केसावर. पाणी हे काय करते? आ पाणी तुला पेला दिलं का पेल्या झाडं टाकली? केसावर काय करते? हो माझं मटण कमी करतो. आ मटण कमी कर. आबा कांदा घे घ्या. खाते का? काय झालं? खाऊ म्हणलं घ्या. अरे झाले मला चल त्याला बघा त्याला बघा. मीठ आपलं ठेवायचं. आवड नको पाहता खा की. जेवायला लागलोय बघा मित्रांनो. आबा भाकर ही घ्या तुम्हाला. बापूराव पाठ भरून खा. काय रानट्या आणतो काय म्हणतोय आणट्या ग दीदीची गुडीची लागेल पाहिजे का हॅलो हा दादा का काय हा बर मित्रांनो या जेवायला सगळ्यांना शुभ संध्याकाळ.